महादेवाचे तर एवढे हाल केलेत बायांनी, न झाडाला पानं राहिलेत न फुलं राहिलेले, रोज त्याच्या मागे बिचारा तो स्मशानात गेलाय तरी त्याच्या मागे, हिमालयात गेला तरी मागे का? याला पूजा केल्याने आपली इच्छा पूर्ण होते. मराठी कितपत कळते मला माहित नाही. याची पूजा केल्याने आपली इच्छा पूर्ण करते. दोघात फरक आहे. पूजा करणं हा आध्यात्मिक भाग आहे आणि इच्छा पूर्ण होणं हा सांसारिक भाग आहे. इच्छा नसणं पारमार्थिक भाग आहे. लक्षात, इच्छा नसणं इच्छा नसण्यासाठी संत असतात. त्या संताकडेच तुम्ही इच्छा करतात, त्यांना किती वाईट वाटत असेल. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य सांगतो बरं का. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, विषय लक्षात ठेवायचा म्हणजे लक्षात राहील. मग हा जो 1% प्रवाह आहे जो समाजाच्या विरुद्ध दिशेने वाहतो, त्यातले काही लोक आस्थेच्या महापुरी रिगतात ती कोटीवरी. कोट्यावधी लोक परमार्थाला लागतात. भारतामध्ये काही कमी लोक परमार्थिक आहेत अशातला भाग नाही. जे पाहिजे ते भारत करू शकतो एवढ्या देणग्या देणारी लोक आहेत. देणग्याला विरोध करणारी लोक सुद्धा तेवढी आहेत, पण देणगी कमी होत नाही. याचा अर्थ काय? आस्था आहे, महापुराची आस्था आहे. पण त्या आस्थेच्या मागं नेमकं काय पाहिजे ते माहित नाही आपल्याला. आपण सज्जन आहोत पण प्रवाह पतित आहोत. प्रवाह की सगळा प्रवाह एका दिशेने वाहतो, त्या प्रवाहात आपण पडलेले आहोत, त्याला पतित म्हणतात. पतित म्हणजे नीच नव्हेत बरं का. प्रवाह पतित, प्रवाहात पडलेले आहोत. एक प्रवाह ओढत चाललेला आहे तर मनातली इच्छा दुसरीकडे चाललेली आहे. नको वाटतं पण प्रवाहात पडलेले आहेत. प्रवाहाच्या कडेला येण्याचा जो प्रयत्न मनुष्य करतो त्याला संत हात देतात, पकडतात त्याला. पण प्रश्न असा आहे की इच्छावाल्या लोकांना काही करता येत नाहीत. जायचं देवाकडे आणि मागायचं संसारातलं. इथपर्यंत थोडं ठीक वाटतं मला. देव आहे, जन्म दिलेला आहे देवानी. बापाकडे जर काही मागितलं तर फार गैर होतं असातला काही भाग नाहीत. आणि बापाने दिलं काय न दिलं काय तरी मुलं फार आभार मानतात अशातलाही काही भाग नाहीत. कर्तव्य म्हणून गृहीत धरतात की बापाने हे द्यायलाच पाहिजे, हे आपल्या मुलाचं रक्त असतं असं. याच्या पुढचा जो टप्पा तो फार विचित्र आहे. ती जी मागायची सवय लागली ना देवाकडे, तशीच सवय संताकडे लागते.